त्या काळात पोलीस अधीक्षक संस्थेचे कार्याध्यक्ष असले तरी तेच प्रामुख्याने संस्था पाहत. राम गावंडेंपूर्वी RD त्यागी, UD राजवाडेसारखे कार्यक्षम पोलीस अधीक्षक होते. त्यांनी संस्थेच्या कामात मोठा रस घेतला होता. निधी संकलनास सहाय्य केलं होतं. लाखाचा निधी कायम ठेव म्हणून ठेवला होता. त्यांचं दादा, बापू, नाना अर्थात सिंह गद्रे यांना मोठं कौतुक असायचं. PB वाळवेकर हे संस्थेच्या रिमांड होमचे शासन नियुक्त अधीक्षक होते. ते माझे गारगोटीच्या मौनी विद्यापीठातील सहाध्यायी, 1 वर्ष तसे वरिष्ठही. त्यांनी, मी आणि दादांनी बसून संस्था विकासाची एक अनौपचारिक योजना बनवली. वाळवेकरांना शासकीय योजनांची चांगली माहिती होती. प्रस्ताव तयार करणं, अनुदानाची मागणी करणं, शासकीय अहवाल शिफारस करून घेणं याचं चांगलं ज्ञान होतं. मुख्यालयात कार्य केल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्नेहसंबंधही होते. त्याचा संस्थेस चांगला फायदा झाला. प्रारंभी आम्ही बाल मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. ते सुरू करण्यामागं सैद्धांतिक बैठक होती. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असली पोपटपंची कृतीत आणण्याचा ध्यास लागलेलं ते वय. संस्थेत आलेल्या बालगुन्हेगारांना सुधारण्यापेक्षा बाल गुन्हेगार होऊच नयेत म्हणून प्रयत्न केला तर किती बरं, या विचारानं रिमांड होमच्या शेजारीच असलेल्या वारे वसाहतीत हे केंद्र सुरू केल्याचं आठवतं. शिक्षण, खेळ, मनोरंजन, ग्रंथालय, नैतिक शिक्षण असे उपक्रम असायचे. 2 समाजसेवक विद्यार्थी केंद्र पाहायचे. 50 मुलं मुली केंद्रात यायची. आम्ही कधी कधी त्यांना संस्थेतही आणत असू. अल्प अनुदान असायचं. 7 वर्ष केंद्र चालत राहिलं. यातून एक चांगलं झालं, शेजारच्या वस्तीतली मुलं शाळेत जाऊ लागली. पुढं अंगणवाडी तिथं सुरू झाली आणि केंद्राचं काम थंडावलं. रिमांड होम संस्था स्थापनेपासून मुलांच्या संगोपनाचं कार्य करायची. काही मुली रिमांडवर आमच्याकडे असायच्या. आमच्याकडे मुलींच्या निवासाची स्वतंत्र सोय नसल्यानं आमच्या मुलींचा रिमांड सेक्शन अनाथ महिलाश्रम या आमच्या भगिनी संस्थेत कार्यरत होता. येणारे निरीक्षक या मुलींसाठी स्वतंत्र विभाग सुरू करा म्हणून लकडा लावायचे. तिकडे त्या संस्थेत जागा आणि निधी अभावी मुलींची आबाळही होत राहायची. रिमांड होमकडे विपुल जागा होती. आम्ही मुलींचं रिमांड होम सुरू करायचं ठरवून कामाला लागलो. तत्पूर्वी असा प्रस्ताव, आराखडे तयार होते. नव्यानं आमच्या प्रयत्नांमुळे गती आली. शासनाची तत्वता मान्यता मिळताच आम्ही उपलब्ध निधीतून काम सुरू केलं. अनुदानासाठी नियोजन मंडळात साकडं घातलं. 1982च्या प्रारंभी बलराज महाजन यांच्या आराखड्यानुसार विभाग कन्स्ट्रक्शनचे कॅप्टन जोशी यांना रीतसर काम देण्यात आलं. पोलीस अधीक्षक राम गावंडे यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी 1982ला भूमिपूजन समारंभ झाला. खोदाई होऊन पायाभरणी होत आली आणि एके दिवशी कॅप्टन जोशी सांगत आले की सार्वजनिक बांधकाम विभागाने काम थांबवण्यास सांगितलंय. चौकशी करता कळलं की संस्थेच्या ज्या सिटी सर्वे क्रमांक 1925 क या जागेवर मुलींच्या रिमांड होमचं आम्ही बांधकाम सुरू केलं होतं, ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. त्या विभागानं ₹1 वार्षिक भाड्यावर 99 वर्षे करारानं आम्हाला दिली होती. करारानुसार जागेवरील इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, बांधकाम यास सार्वजनिक बांधकाम विभागाची पूर्वानुमती आवश्यक होती. संस्थेच्या स्थापनेपासून या विभागाची कोणी मंडळी कधी साध्या चौकशी करताही न आलेली. एकदम जागी कशी झाली
खोलात गेल्यावर कळलं की सार्वजनिक बांधकाम विभागानं ती जागा कार्यकारी अभियंता निवासासाठी मुकरर केली आहे. आर्थिक तरतुदी झाली आहे. श्री चव्हाण हे त्यावेळी कार्यकारी अभियंता होते. मी, दादा आणि वाळवेकर त्यांना भेटण्यास कार्यालयात गेलो. ते मोठ्या तोऱ्यात होते. बांधकाम काढून घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई करू वगैरे बोलत राहिले. सरकारी अधिकाऱ्यास कागदच कळतो. मन, मनुष्य, समाज, प्रश्न याच्याशी त्यांचं देणं घेणं नसतं हे एव्हाना अनुभवातून मला बऱ्यापैकी कळून चुकलं होतं. दादा सहनशील तसेच सरकारी नोकरीत असल्यानं कायदा प्रमाण मानणारे गृहस्थ होते. त्यांनी काम थांबवलं. दरम्यानच्या काळात शर्वरी गोखलेंची बदली होऊन दिनकरराव पाटील जिल्हाधिकारी म्हणून आणि MG नरवणे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. दोघांना संस्थेबद्दल मोठी आपुलकी होती. आम्ही त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी चव्हाण साहेबांना सांगून पाहिलं. स्वारी काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याचं लक्षात आलं. तेव्हा वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करायचे ठरले. चर्चेतून 1925 क ही सर्व जागाच कायमस्वरूपी संस्थेत मागायची ठरली. तसा प्रस्ताव समाज कल्याण, महसूल व सार्वजनिक विभागात सादर केला. या कामी दिनकरराव पाटील यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. समाज कल्याण आणि महसूल खात्याच्या शिफारशी झाल्या, पण सार्वजनिक बांधकाम विभागाचं पानही हलेना. म्हणून मग मंत्रालय पातळीवर प्रयत्न करायचं ठरलं. मी आणि वाळवेकर प्रस्ताव घेऊन मंत्रालयात गेलो. हात हलवत परत आलो. परत आवश्यक प्रस्ताव, कागदपत्र घेऊन गेलो. तेव्हा जिथं जाईल तिथं तुम्हीच का ते सुनील लवटे असं म्हणून लिपिक अधिकारी विचारते व्हायचे. योगायोग असा की दरम्यानच्या काळात मुंबई दूरदर्शनवर विनय आपटे यांनी युवदर्शनमध्ये घेतलेली माझी खाली जमीन वर आकाश ही मुलाखत प्रक्षेपित करण्यात आली होती. ती खूप गाजली. दूरदर्शनवर पत्रांचा भडीमार झाला होता. पत्रोत्तराच्या कार्यक्रमात फाटा देऊन माझा पत्ता प्रसारित केला होता. त्या वर्षाची सर्वोत्कृष्ट मुलाखत म्हणून पुढे सुहासिनी मुळगावकर यांनी पुनर्भेट कार्यक्रमात तिचं पुनःप्रक्षेपण केलं. या मुलाखतीवर लोकसत्तामध्ये स्नेहांकिता या गाजलेल्या आत्मकथेच्या लेखिका स्नेहलता प्रधान यांनी लिहिलं होतं. नवा काळच्या कालप्रवाहामध्ये विशेष स्फुट आलं होतं. विजय तेंडुलकरांनी तर सांगलीच्या एका माध्यम संबंधी परिसंवादात संदेश देणारा कार्यक्रम कसा असतो याचा वस्तुपाठ म्हणून या मुलाखतीचा विस्तृत उहापोह केला होता. त्याचा फायदा झाला. श्री बैरेट म्हणून कक्ष अधिकारी होते. श्री चिटणीस म्हणून उपसचिव. त्यांनी अनुकूल टिप्पणी दिली आणि कार्यकारी अभियंता यांना अभिप्राय कळवण्यास सुचवलं. चव्हाण साहेब तरीही ऐकेना. मग मात्र आम्हीही प्रश्न प्रतिष्ठेचा करण्याचं ठरवलं. मंत्रालयात गेलो असता श्री रामप्रसाद बोराडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवनियुक्त राज्यमंत्री झाल्याचं वाचल्यावरून भेटण्यास गेलो. खानदेशातील हे गृहस्थ मोठे सज्जन, कक्षात शुकशुकाट, लवाजमा नाही, काही नाही. मी भेटून सर्व हकीकत सांगितली. त्यांनी सचिवांना बोलावून घेतलं. बहुधा श्री अत्रे सचिव होते. त्यांनी प्रस्ताव मागून घेतो, मग पाहू असं सांगितलं. मंत्री महोदयांनी मात्र काम होईल असं पहा असं म्हटलं होतं. काही घडण्याची चिन्ह दिसेना. इंजिनियरचा बंगला की अनाथांचं वसतिगृह या प्रश्नाने माझ्या मनात थैमान घातलं होतं. दादा मला राहू दे म्हणून सल्ला द्यायचे, पण मला काही ते पटायचं नाही. एका बैठकीत दिनकरराव पाटील यांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी सेक्शन इंजिनियरना फोन करून बोलावून घेतलं. कुणाला सांगितलं की चव्हाण साहेब ऐकतील म्हणून खाजगीत विचारणा केली.
तेमावूनच वरिष्ठ कोण चौकशी केल्यावर अधीक्षक अभियंता असल्याचं कळलं. सध्या कोण आहे? श्री शिंपी असल्याचं समजलं. योगायोगानं ते याच विभागाच्या दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी 10 वाजता ते पेस्ट नाका इथं इन्स्पेक्शन करून शिराळ्याला जाणार असल्याचं कळलं. मग तिथंच त्यांना गाठायचं ठरलं. जिल्हाधिकारी, मी, बापू, दादा, शहासाहेब, न्यायमूर्ती पंडित आम्ही सर्व वेळेपूर्वीच पोहोचलो. शिंपी साहेबांना सर्व अडचण सांगितली. हवं तर बदल्यात जिल्हाधिकारी निवासातील जागा घ्या, पण रिमांड होमला जागा द्या असं दिनकरराव पाटील यांनी म्हटल्यानंतर मात्र शिंपी साहेब निरुत्तर झाले. त्यांनी आमच्या प्रस्तावावर मान्य म्हणून शिफारसीची स्वाक्षरी केली आणि जागेचं ग्रहण सुटलं. इतकं झालं तरी जागा प्रत्यक्ष मालकीची व्हायला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कितीतरी वेळा उमरे झिजवावे लागले होते. प्रॉपर्टी कार्ड घेऊन आलो तेव्हा दादा आणि बापू हे तुम्ही म्हणून कडेला लावलं असं म्हणाले. तेव्हा मी घेतलेल्या साऱ्या श्रमाचं सार्थक झालं. संस्था 2195 चौरस मीटरची मालक झाली आणि तेही एक पै न देता. शासनात झारीतले शुक्राचार्य जसे असतात तसे संवेदनशील झरे पाझरी असतात, हे त्या संघर्षानं मला दिलेलं पाथेय. या शिदोरीनं मला संघर्षाचं बाळकडू पाजलं. या साऱ्या दिव्यातून आम्ही जात होतो आणि एक दिवस अचानक रात्रीत आमच्या या जागेपैकी जवळजवळ निम्म्या जागेवर काटेरी तारेचं कुंपण, तेही कॉन्क्रीटमध्ये बार ऋतून झाल्याचं आढळलं. चौकशी करता समजलं की शेजारच्या लँड रेकॉर्ड कर्मचाऱ्यांची एक पतसंस्था आहे आणि तिनं आपली जागा म्हणून कुंपण घातलंय. बेकायदेशीरपणाची ती हद्दच होती. जागेच्या या रामायणात मला संस्थेच्या दप्तरात लँड रेकॉर्ड ऑफिसचं सन 1949-50चं एक पत्र हाती आलं. त्यात त्यांनी बसण्यास जागा मिळावी म्हणून विनंती केली होती. त्याचा आधार घेऊन आम्ही त्यांना सर्व ऑफिसचीच जागा मागितली. तेव्हा कुठं मंडळींनी स्वतः कुंपण काढून घेतलं. मग मात्र आम्ही त्यांचं आमच्याकडून जाणं येणं बंद अशासाठी केलं की मुलींची संस्था आहे, शासनानं ही जागा प्लेस ऑफ सेफ्टी म्हणून जाहीर केली होती. सरकारी लोकांना सरकारी भाषा लवकर गळी उतरते हे माहीत होतं. आम्ही बांधकाम सुरू केलं. पैशाचा प्रश्न होताच. वालावलकर ट्रस्टने 1.25 लाख रुपयांचं सहाय्य केलं तरी खर्च मोठा होता. अनुदानाची तरतूद हे जागेसारखंच आणखीन एक दिव्य आहे असं लक्ष घालत असताना उमगत गेलं. सरकारी पत्रव्यवहार, प्रस्ताव, शिफारस एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे पाठवणीच्या ससेमिऱ्यात सामान्य संस्था, कार्यकर्ते केवळ स्वतःच्या ध्येय जिद्दीच्या बळावरच टिकून राहतात. अन्यथा हा सारा मामला अव्यापारेषु व्यापार असाच असतो.